नमस्कार बीओलो मित्रांनो, वोटर आय डी कार्डला ट्रान्सफर कसं करायचं. आता आपण या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची समजून घेऊयात की एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं मतदान दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि त्या दुसऱ्या जिल्ह्यातलं मतदान त्यांचा पत्ता बदलला आहे किंवा त्यांचा रेसिडेन्स बदलला आहे, म्हणून ते आता आपल्या यादी भागात म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात येऊ इच्छितात. मग आता आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या यादी भागातून ट्रान्सफर करू शकत नाही, परंतु आपल्या यादी भागात दुसरीकडून येणारा एखादा मतदार असेल तर त्यास आपण आपल्या यादी भागात फॉर्म 8च्या सहाय्यानं त्याला आपल्या यादी भागात आपण तो ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच काय, आपण एका विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात ते मतदान शिफ्ट कसं करायचं याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला जराही स्किप न करता पहा, कारण महत्त्वाची माहिती यामध्ये सांगणार आहे. जर एखादी स्टेप तुम्ही स्किप करून पाहिली तर ती चुकू शकते, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि बीओलो असाल तर बीओलो संबंधितले व्हिडिओ आपण या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी लॉग इन आपण केलेलं आहे. बीओलो ॲपवर आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे फॉर्म्सचा, या फॉर्म्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यामधून आपण फॉर्म 8 हा ऑप्शन आपण या ठिकाणी निवडणार आहोत. फॉर्म 8 आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. या ठिकाणी ॲप्लिकंटचं इपिक नंबर, मतदाराचा जो नंबर आहे, इपिक नंबर आहे, तो आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. कोणाचा? जो बाहेर जिल्ह्यातून येणार आहे त्याचा. या ठिकाणी इपिक नंबर आपल्याला भरून घ्यायचा आहे. भरून घेतल्यानंतर प्रोसीड विथ सेम इपिक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फिल फॉर्म 8ला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याच्या स्टेटची माहिती येईल. तो कुठल्या यादी भागात होता, तो कुठल्या पार्ट नंबरमध्ये होता, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी जो छोटा चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सला क्लिक करा आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करा. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याचा AC नंबर, पार्ट नंबर, सिरियल नंबर या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि त्याखाली ॲप्लिकेशन फॉर शिफ्टिंग ऑफ रेसिडन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. खालील जे 3 पर्याय आहेत याला क्लिक करायचं नाही, फक्त शिफ्टिंग ऑफ रेसिडन्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा सिलेक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन टाईप. आता या ठिकाणी पुन्हा 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, विदिन असेंब्ली आणि आउटसाईड असेंब्ली. विदिन असेंब्ली या पर्यायाचा अर्थ काय होतो की तो आपल्याच यादी भागातील किंवा आपल्याच विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या पार्टमध्ये आहे आणि त्याला घ्यायचा असेल तर आपल्याला विदिन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हा पर्याय निवडायचा आहे. आणि आउटसाईड असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे जर तो व्यक्ती आपल्या विधानसभा मतदारसंघापेक्षा इतर वेगळ्या विधानसभा मतदारसंघातला असेल तर आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे. आता या ठिकाणी पहा, हा ऑलरेडी आपण जो मतदार निवडलेला आहे हा अदर विधानसभा मतदारसंघातला आहे, दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातला आहे. तर आपण जर विदिनला क्लिक केलं तर आपल्याला एक एरर येतो ऑटोमॅटिक, ॲप्लिकंट डज नॉट बिलॉंग. मग याला आपल्याला ओके करायचं आहे, कारण आपला आउटसाईड असेंब्ली आहे, त्यामुळे आउटसाईड असेंब्लीला क्लिक करायचं आहे. आणि त्याखाली प्लीज सिलेक्ट सेक्शन नंबर. आपल्याला तो जो मतदार आहे तो ज्या यादी भागामध्ये तो आत्ता रेसिडेन्स करतोय त्याचा परमनंट ॲड्रेस किंवा सध्या तो ज्या पत्त्यावर राहतोय त्या यादी भागातील त्या गाव किंवा वस्तीचं ते नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ती वस्ती आपण या ठिकाणी निवडून घेणार आहोत. निवडल्यानंतर खाली फिल फॉर्म 8 याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं मेन पेज या ठिकाणी दिसेल. स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि असेंब्ली नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल. फॉर्म 8 थोडक्यात आपल्याला भरायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याची पर्सनल डिटेल्स या ठिकाणी येते. या पर्सनल डिटेल्समध्ये फक्त आपल्याला आधार, मोबाईल नंबर आणि ईमेल ID एवढंच अपडेट करायचं आहे. भरून झाल्यानंतर आपल्याला याला सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट ऑर्डिनरी रेसिडन्स असं दिसतंय. या ठिकाणी आपल्याला हाऊस नंबर, स्ट्रीट आणि विलेज नेम, पोस्ट ऑफिस नेम आणि पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट नेममध्ये सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ घ्यायचा आहे. यापैकी योग्य तो ॲड्रेस प्रूफला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी जे काय तो ॲड्रेस प्रूफ देणार आहे त्या ॲड्रेस प्रूफला क्लिक करायचा आहे. त्यानंतर चूज फाईलवर जाऊन या ठिकाणी टेक फोटोवर क्लिक करून आपण या ठिकाणावरून फोटो काढू शकतो किंवा आपण या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करून
जर अगोदरच आपण फोटो काढून घेतलेला असेल तर चूज फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि गॅलरीतून तो फोटो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याला योग्य क्रॉप करून घ्यायचा आहे। क्रॉप करून झाल्यानंतर त्याला राईटला क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे। या ठिकाणी तो अपलोड झालेला आपल्याला दिसत आहे। याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी अप्लाइड फ्रॉम जे डिक्लेरेशन आहे या डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे आणि याला पण सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण फॉर्म आपल्याला आलेला दिसतोय। त्याची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर आणखी अधिक माहितीसाठी या ठिकाणी दुसरा जो इपिक नावाचा जो ऑप्शन आलेला आहे तो इपिक नावाच्या ऑप्शनवरून आपल्याला त्याचं मतदान कार्ड कशा पद्धतीनं दिसेल याची थोडक्यात या ठिकाणी माहिती आपल्याला दिसते आणि आपण याला सिलेक्ट करून सबमिट किंवा याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर या ठिकाणी कीप एडिटिंग हा ऑप्शन जो आहे याला क्लिक करून आपण काही जी माहिती दुरुस्त करायची असेल तर ती या ठिकाणावरून दुरुस्त करू शकतो आणि जर माहिती अचूक असेल तर या ठिकाणी सबमिटला क्लिक करायचं आहे। त्याला प्रोसीड विथ सबमिट धिस फॉर्मला यस करायचं आहे। यस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्म 8 भरल्याची रेफरन्स नंबर या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि या रेफरन्स नंबरच्या सहाय्यानं आपण त्याला ट्रॅक करू शकतो। या पद्धतीनं आपल्याला हा जो फॉर्म 8 जो आहे तो या पद्धतीनं आपल्याला सबमिट करायचा आहे। यामध्ये जर काही अडचण असल्यास काही शंका वाटल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावर निश्चित सोल्युशन सांगू। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।